हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण बोलणार आहे मोटिवेशन रिक्वायर्ड फॉर MHT CET प्रिपरेशन. एक गोष्ट क्लिअर आहे की तुम्ही कितीही चांगलं प्रिपेअर करत असाल, 2 वर्षांमध्ये कधी ना कधी कुठे ना कुठे असा पॉईंट येतो की ज्यावेळेस आपण फ्रस्ट्रेट होऊन जातो की एवढं प्रिपरेशन करतोय, आपण बेसिकली डिमोटिवेट होऊन जातो. आणि त्यावेळेस प्रत्येक स्टुडंटला एक मोटिवेशनची गरज असते आणि हे मोटिवेशन बद्दल आज मी बोलणार आहे. माझं पर्सनल बिलीफ असं आहे की मोटिवेशन ही अशी गोष्ट आहे की जी स्वतःपासून मेनली डिराईव्ह झाली पाहिजे. मेजरली मोटिवेशन स्वतःपासून आलं पाहिजे आणि ऑब्व्हियसली आपण सराउंडिंगमधनं पण मोटिवेट होत असतो. काही जण मोटिवेट होतात त्यांच्या सिनियर्सकडे बघून, काही जण टीचर्सकडे बघून मोटिवेट होतात, काही जण कुठले व्हिडिओज बघून मोटिवेट होतात, तर काही जण कुठले दुसऱ्या गोष्टींपासून मोटिवेट होतात. बट मोटिवेशन हा खूप कन्सिस्टंटली रिक्वायर्ड असतो कुठल्याही स्टुडंटच्या प्रिपरेशनमध्ये. मग ती CET एक्झाम असू देत, JEE एक्झाम असू देत का नीट एक्झाम असू देत. मी माझे पण या केसमध्ये एक्झाम्पल देणार आहे की मी माझ्या प्रिपरेशनमध्ये काय काय गोष्टी फेस केल्या आणि त्यावेळेस माझा एक्सपिरियन्स काय होता, तो तुम्हाला नक्की हेल्प करणार आहे या जर्नीमध्ये. आणि मी पण रिलेट करतो नॉर्मली स्टुडंट्स जेव्हा प्रिपेअर करत असतात, तर माझ्या जर्नीबरोबर जेव्हा स्टुडंट्सची जर्नी मी रिलेट करतो त्यावेळेस खूप गोष्टी सिमिलर सापडतात. सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन गाईज. मोटिवेशन फॉर द प्रिपरेशन ऑफ द एक्झाम MHT CET. सगळ्यात पहिलं मी तुम्हाला जसं आधी सांगितलं की माझा पर्सनल बिलीफ असा आहे की मोटिवेशन इज समथिंग दॅट शुड कम फ्रॉम विदिन यू. ओके, हे सेल्फ म्हणजे स्वतः तुम्ही सोर्स पाहिजे मोटिवेशनचा. कारण की जर तुम्ही सारखं बाहेरून मोटिवेशन घेण्याचा प्रयत्न कराल तर ऑब्व्हियसली त्याला लिमिटेशन्स असतात. तुम्ही स्वतः समजा सेल्फ मोटिवेटेड असाल तर तुम्हाला नक्की तो खूप लॉंग जर्नीपर्यंत तुमच्याबरोबर राहील. नॉर्मली आपण बघतो की आपण एखादा मोटिवेशनल व्हिडिओ बघितला किंवा क्लासमध्ये टीचरनी एखादं मोटिवेशनल लेक्चर दिलं किंवा कुठल्या तरी सिनियरकडनं रिझल्ट्स लागले, स्पेशली 12वीचे रिझल्ट्स लागले, JEEचे रिझल्ट लागले किंवा CETचे रिझल्ट लागले आणि कुठल्या तरी स्टुडंटला ओळखीच्या एखादं बेस्ट कॉलेज मिळालं, तर आपण त्या आठवड्यासाठी खूप मोटिवेट होऊन जातो की चला मला पण आता हेच अचीव्ह करायचं आहे. आणि हे मोटिवेशन 15 दिवस 20 दिवसानंतर ते हळूहळू फेड होतं आणि नंतर हळूहळू आपण परत आपल्या ओरिजिनल ट्रॅकवरती जातो. तर मग काय असं केलं पाहिजे की आपण कन्सिस्टंटली आपल्या ट्रॅकवर राहू. सो मोटिवेशन त्यासाठी स्वतःच्या आतून आलं पाहिजे, स्वतःमध्ये सेल्फ बिलीफ असला पाहिजे, स्वतःपासून हे मोटिवेशन डेव्हलप झालं पाहिजे. आणि ते कसं करायचं, तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला तुमचा वाय शोधता आला पाहिजे. फाइंड युअर वाय. आता व्हॉट इज मिनिंग ऑफ फाइंड युअर वाय, म्हणजे तुम्हाला एक रिझन असलं पाहिजे तुमच्याकडे स्ट्रॉंग इनफ की जे तुम्हाला एवढं हार्डवर्क, एवढं डेडिकेशननी, एवढं डिसिप्लिन्ड अभ्यास करण्यापासून तुम्हाला तो ऑन द ट्रॅक ठेवण्यासाठी मदत करेल. तुमचा जो वाय आहे ना, हा खूप इम्पॉर्टंट आहे. जसं की माझ्या केसमध्ये मी जेव्हा माझ्या 11th-12th होतो तेव्हा आमच्या फॅमिलीची फायनान्शियल कंडिशन्स खूपच खराब होते. सो माझ्यासाठी एकच मोटिवेशन होतं की जर मी COEP इंजिनिअरिंग नाही केलं तर मला नॉर्मल प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये शक्यच नव्हतं, कारण की कॉलेजेसची फी तुम्हाला माहीत आहे. सो मला एकच ऑप्शन होता की COEP करायचं. सो माझ्यासाठी ते मोटिवेशन क्लिअर होतं की आय डोंट वॉन्ट टू लीड दिस टाईप ऑफ लाईफ. मला थोडंसं चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करून नंतर फॅमिलीला सपोर्ट करून ग्रो करायचं आहे बेसिकली. सो माझ्यासाठी तो वाय खूप इम्पॉर्टंट होता. आणि या वायमुळे मला कसा जर्नीमध्ये हेल्प झालं मी पण तुम्हाला सांगणार आहे ते. बट माझ्यासाठी तो वाय होता की फायनान्शियल इश्यूज. प्रत्येकासाठी हा वाय डिफरंट असेल, बट दिस वाय शुड बी स्ट्रॉंग इनफ की जर तुम्ही सकाळी 3 वाजता उठत असाल अभ्यासाला, त्यावेळेस तुमचा हा वाय जो आहे ना, हा खूप मेजर रोल प्ले करणार आहे. कारण की तुमचा वाय असा असेल की शेजारच्याला दाखवण्यासाठी मी करतोय किंवा शेजारच्याला मला हवा करायची की COEP घ्यायचंय, असा वाला असेल तर तुम्ही 2-3 दिवस अभ्यास करून नंतर तुम्ही स्वतः सोडून द्या, जाऊ दे मरू देत, काही होणार नाही आपल्याला, दुसरं कुठलं साधं कॉलेज चालून जाईल, असं पण तुम्ही विचार कराल. ओके, सो हा जो तुमचा वाय आहे ना, हा खूपच जास्त स्ट्रॉंग असला पाहिजे. हा जेवढा स्ट्रॉंग असेल तेवढं तुम्ही तुमच्या ट्रॅकवरून हलणार नाही. बिकॉज तुमची बॉडी, तुमचं माइंड, इनफॅक्ट ऑल द फोर्सेस इन द नेचर विल ट्राय टू डिस्ट्रॅक्ट. प्रत्येक तुमचे सोशल अकाउंट्स, तुमचे फ्रेंड्स, तुमचे फॅमिली, तुमचे कझन्स, तुमचे नेबर्स, प्रत्येक जण तुम्हाला या ट्रॅकपासनं कुठे ना कुठे डायरेक्टली इनडायरेक्टली हलवण्याचा प्रयत्न करत असतील. बट इफ युअर वाय इज क्लिअर इनफ, तुमचा गोल क्लिअर इनफ असेल, तुमचं रिझन क्लिअर इनफ असेल की मला का अचीव्ह करायचं आहे, जर तुमचा हा वाय स्ट्रॉंग असेल, देन दॅट केस तुम्ही किती पण स्वतःला लो फील कराल, दिस विल बी द रिझन दॅट विल लिफ्ट यू अप. सी,
मी आधीच क्लिअर केले, मोटिवेशनचा मेजर सोर्स जो आहे तो सेल्फ स्वतःपासून आला पाहिजे. पण कधी कधी स्वतःचा पण सोर्स जो असतो, आपल्याला जे वाटत असतं, इवन माझ्या जर्नीमध्ये माझा सोर्स जो होता, माझा जो एम होता COEP, त्याच्या मागे रिझन खूपच स्ट्रॉंग होतं. बट इवन हे पण मोटिवेशन कधी कधी कमी पडतं. कधी कधी म्हणजे मी माझ्या केसमध्ये एक्सपिरियन्स केलं की काही ठिकाणी असं झालं, काही दिवशी, काही मंथ्समध्ये, की मला पण वाटलं अरे हा खूपच जास्त स्ट्रेसफुल जर्नी आहे, की एवढा अभ्यास, कधी कधी मार्क कमी पडायचे एक्झाममध्ये, सो डिमोटिवेशन व्हायचं. त्यावेळेस यू हॅव टू ऑब्व्हियसली टेक द मोटिवेशन फ्रॉम समथिंग एल्स, लाईक फ्रॉम युअर टीचर्स, or something else like from videos or from your friends or from your seniors. कुठून ना कुठून तुम्हाला मोटिवेशन घ्यायचं असतं. जसं की माझ्या केसमध्ये तुम्ही ऐकलं असेल, विश्वास नांगरे पाटील IPS आहेत ऑफिसर, त्यांचं एक खूप फेमस लेक्चर आहे. ते लेक्चर मी ऐकलेलं माझ्या 11th कुठल्या तरी मिडमध्ये, दिवाळीच्या रेंजमध्ये. तर ते लेक्चर मी ऐकलेलं, मी काही लगेच इम्प्लिमेंट नव्हतं केलं, बट त्यांनी त्या लेक्चरमध्ये सांगितलेलं की ते स्वतः जेव्हा त्यांचं UPSCचं प्रिपरेशन करत होते, ते मुंबईला ते लायब्ररीसाठी सकाळी 3 वाजता उठून जायचे. सकाळी 3 वाजता उठून जायचे. आणि हे जे आहे, दिस क्लिक्ड मी, ही जी पर्टिक्युलर गोष्ट आहे की सकाळी 3 वाजता उठून अभ्यास करतो हा माणूस फॉर प्रिपेअरिंग फॉर दिस UPSC एक्झामिनेशन. तर मला पण वाटलं की चला आपण पण करू शकतो, आपल्याला तर अचीव करायचंच आहे हा टार्गेट. सो मी पण हे लगेच व्हिडिओ बघितलं इम्प्लिमेंट केलं नव्हतं. बट मी माझ्या जेव्हा 12th स्टँडर्डच्या एंडला लास्ट 6 महिन्यांमध्ये जेव्हा मी पोचलो, त्यावेळेस मी हा इम्प्लिमेंट केलेला आणि तेव्हा मला खूप जास्त फायदा झालेला. मी राईट फ्रॉम द मंथ ऑफ ऑक्टोबर नोव्हेंबर आय गेस टिल मार्चपर्यंत, एक्झाम होईपर्यंत आणि CETच्या एक्झामच्या आधीपर्यंत ऑलमोस्ट हा प्लॅन फॉलो केलेला. सकाळी 3 वाजता उठायचो, 3 वाजता उठून आवरून वगैरे 3:30ला जे बसायचो मी, तर 3:30 पासून 7:30-8 पर्यंत जो स्टडी व्हायचा तो बिलकुल अनपॅरलल स्टडी होता. तो संध्याकाळी, रात्री, दुपारी जो काही माझा स्टडी झालेला, त्याच्या आधी मी असं बिलीव्ह करायचो नाही रात्री अभ्यास करणं बेस्ट असतं. त्याच्या आधी मी असं बिलीव्ह करायचो. आणि नंतर मी जेव्हा सकाळी अभ्यास केला, एक्सपिरियन्स घेतला सकाळच्या अभ्यासाचा, त्यावेळेस मला रिअलाइज झालं अरे सकाळचा अभ्यास हा जो आहे हा बेस्ट टाईपचा अभ्यास आहे. कारण की या सकाळच्या अभ्यासामध्ये ज्या गोष्टी आपण वाचतोय त्या डायरेक्टली डोक्यात जात आहेत विदाऊट एनी डिस्ट्रॅक्शन. नॉर्मली बॉडी पूर्ण दिवस वर्क करून रात्री आपण थोडेसे थकलेलो असतो, माइंड थकलेलं असतं, त्यामुळे ज्या गोष्टी वाचतो त्या डायरेक्टली डोक्यात जात नसतात, मध्ये मध्ये खूप सारे ऑब्स्टेकल्स असतात. बट सकाळी जेव्हा आपण फ्रेश माइंडनी उठतो, आणि ऑब्व्हियसली 3ला उठायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला लवकर झोपावं लागेल, बरोबर ना. सो हे सगळं मी पण फॉलो केलेलं. मी हे मोटिवेशन विश्वास नांगरे पाटील यांच्याकडून घेतलेलं. तसंच अजून पण मोटिवेशन खूप सारे असतात, जे सोर्सेस असतात आपल्या मोटिवेशनचे. कधी कुठला फिल्म स्टार मोटिवेट करतो, कधी कुठला क्रिकेटर मोटिवेट करतो, कधी अजून काही गोष्टी मोटिवेट करतात. सो मोटिवेशनचा सोर्स एक्सटर्नल पण असलाच पाहिजे, बट मेन थिंग आहे इंटरनल. मी समजा नुसतं ते लेक्चर बघून, नांगरे पाटलांचं लेक्चर बघून मी समजा 3ला उठायचं ठरवलं असतं आणि माझ्याकडे काही रिझनच नसतं की का उठायचं 3ला, ठीक आहे, तर मी 3ला उठलो असतो, पहिल्या दिवशी उठलो असतो, दुसऱ्या दिवशी उठलो असतो, तिसऱ्या दिवशी मरू दे म्हणलं असतं, हे काही झेपायचं नाही आपल्याला. बट मी कन्सिस्टंटली का उठू शकलो, कारण की माझ्याकडे एक स्ट्रॉंग रिझन होतं की मला का करायचंय, का मला COEP अचीव्ह करायचंय. प्रत्येकाकडे ते असतं, प्रत्येकाकडे असतं. काही स्टुडंट्स, नॉट नेसेसरी की तुम्हाला फायनान्शियली वीकच असलं पाहिजे, काही स्टुडंट्स फायनान्शियली स्ट्रॉंग असतात, बट त्यांचा एम असतो की नाही मला हे टॉप कॉलेजेस पाहिजे. आमच्या क्लासमध्ये अशी काही स्टुडंट्स बघितले आहेत मी की जे स्वतःच्या भावाच्या एंगेजमेंटला जाण्यापासून त्यांना पेरेंट्स फोन करायचे मला की सर ह्याला सांगा की हा भावाच्या एंगेजमेंटला येत नाहीये, तो एवढा अभ्यास करतोय. म्हणजे ह्या लेवलचं डेडिकेशन होतं. आणि ऑब्व्हियसली ते सध्या COEP मेकॅनिकल, COEP कम्प्युटर्सला आहेत. त्याचं रिझन ते आहे की त्यांचं डेडिकेशन एवढं होतं की त्यांना बाकी सगळ्या गोष्टी सेकंडरी, टर्शरी वाटल्या आणि मेन जो गोल होता दॅट वॉज क्लिअर. COEP असेल, PICT असेल, VJTI असेल, कुठलंही कॉलेज असेल. एक लक्षात ठेवा, लोक तुम्हाला म्हणतील की दिस इज अ रॅट रेस. इट इज अ रॅट रेस. तुम्ही ह्याच्यात उतराल, सगळेजण हे करतायत, सगळे इंजिनियर करतायत, आपण पण इंजिनियर बनायचं का, हे सगळं नेगेटिव्ह बोलणार आहे. ठीक आहे, तुम्ही जेव्हा 10th पास केलं, तुम्हाला माहिती होतं ना की 11th 12th ही रॅट रेस आहे. का आत्ता कळालंय तुम्हाला रॅट रेस नाही? तुम्हाला आधीपासून माहिती होतं की एवढी मुलं एक्झाम देतात, त्याच्यातून एवढी सिलेक्ट होतात. सो तुम्ही रॅट रेसमध्ये एंटर केलाय, आता कमीत कमी तिला खेळा तरी पूर्णपणे नीट. तुम्हाला माहित असताना की ही रॅट रेस आहे, तुम्ही एंटर तर केलंय. आता ॲटलिस्ट सिन्स यू हॅव एंटर्ड, आता ॲटलिस्ट गिव्ह युअर 100% ना, की जस्ट बी द बेस्ट इन व्हॉट यू आर डुईंग नाव. बिकॉज
एंटर करण्याच्या आधी ही गोष्ट म्हणणं ठीक आहे की रॅट रेस आहे, मी एंटर नाही करत, मी कॉमर्स करतो, मी CA करतो किंवा मी स्पोर्ट्समध्ये जातो किंवा बाकी फील्डमध्ये जातो, ठीक आहे, वेल अँड गुड, मी अप्रिशिएट करतो ते. बट नाव सिन्स यू हॅव एंटर्ड दिस, नाव यू कॅनॉट से एटलीस्ट राईट. आता तरी तुम्ही म्हणू शकत नाही ना असं की रॅट रेस आहे म्हणून मी नाही करत आहे. एंटर कशाला केलं मग? एंटर केलं आहे सो यू हॅव टू गिव्ह युअर बेस्ट. अँड गिव्हिंग युअर बेस्ट इट डझंट मीन की तुम्ही टॉपला झाले पाहिजे. गिव्हिंग युअर बेस्ट इज द ओनली थिंग दॅट इज इन युअर हँड अँड दॅट विल कम विथ द मोटिवेशन. तुम्ही बघा, प्रत्येक जण 99.99% येऊ शकत नाही, हे प्रॅक्टिकल आहे. बट प्रत्येक जण 100% ट्राय तर देऊ शकतो. खूप सारे CETची मुलं अशी असतात, 50-60% मुलं मी पकडून चालतो, 70% मुलं पकडून चालतो की ज्यांनी प्रिपरेशनच नीट नसतं केलेलं, त्यांनी त्यांचा 100%च नसतं दिलेलं. सो खरी CETची कॉम्पिटिशन वरच्या 30%, वरच्या 20%मध्येच असते. बट हे जे खालचे 70% आहेत त्यांनी ॲटलिस्ट 100% दिलं तर पिक्चर पूर्णपणे बदलू शकतं. मोस्ट ऑफ द स्टुडंट त्यांचा 100% न दिल्यामुळे मागे पडतात. सो लास्ट थिंग, जसं मी तुम्हाला बोललो की तुम्हाला 11th-12thची पूर्ण जर्नी जी आहे ना ती तुम्हाला लक्षात राहणार आहे, ना की तुमचा रिझल्ट. रिझल्ट ऑब्व्हियसली मला जर काही तुम्ही विचारलं की मला काय आठवतं माझ्या जर्नीमध्ये, तर मला 196 मिळाले, मला COEP मिळालं, हे तर ठीक आहे, हे तर ऑब्व्हियसली आठवणारच आहेत गोष्टी, कारण की त्या खूप आनंदाचे क्षण होते. बट जर मी जस्ट फ्लॅशबॅकमध्ये जेव्हा जातो तेव्हा मला हे नाही आठवत की मला COEP मिळालं, 196 मिळालं. मला पूर्ण प्रोसेस आठवतो की मी कसं उठायचो सकाळी अभ्यासाला, मी किती हार्डवर्क करायचो, मी किती MCQs करायचो, मी कशा नोट्स बनवायचो, मी कसे लेक्चर्स अटेंड करायचो, मी कशा टेस्ट द्यायचो, टेस्टमध्ये मी कसं टॉप करण्याचा प्रयत्न करायचो. दीज आर द थिंग्स दॅट रिअली मॅटर्स, नॉट द रिझल्ट. रिझल्ट हा त्याचा आउटपुट आहे. आपल्या हातात जो इनपुट आहे ना त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा, ना की आउटपुटवरती. तुम्ही आउटपुटवरच फोकस करत राहता आणि इनपुटमध्येच तुम्ही कमी पडता. पूर्णपणे उरलेले 6 महिने जे आहेत, आता जॅन चालू झाला आहे, मिड जॅन, तुमची मे-जूनमध्ये CET एक्झाम असणार आहे, हे 6 मंथ्स तुम्ही तुमचा बेस्ट द्या. 13 hours, 14 hours, 15 hours, 17 hours, 18 hours, जे काही पॉसिबल आहे. डोंट स्ट्रेच टू मच. बॉडीला पण रेस्ट पाहिजे, बट रेस्ट देऊन जो काही टाइम मिळतो त्याच्यामध्ये 1 मिनिट 1 सेकंड पण घालवू नका. गिव्ह युअर फुल एनर्जी, पूर्ण बॉडी, माइंड, एव्हरीथिंग या 6 मंथला या प्रोसेसवरती द्या. 100% गॅरंटी आहे की तुम्ही चांगल्या मार्कांनी क्लिअर कराल, चांगल्या कॉलेजने क्लिअर कराल, आणि नाही जरी झालं तरी तुम्ही सॅटिस्फाईड बाहेर निघाल. सॅटिस्फाईड स्टुडंट तुम्ही, ॲज अ सॅटिस्फाईड स्टुडंट तुम्ही 12वी पास कराल. नॉट ॲज की 12वी नंतर अरे रिपीट करू का, मी कमी पडले, मी नाही करू शकलो, हे नाही केलं, ते नाही केलं, असले खराब थॉट्स येणार नाही तुम्हाला, कारण की तुम्हाला माहिती असेल की तुम्ही तुमचा बेस्ट दिलाय. बाकी गोष्टी मॅटर करत नाहीत. गिव्ह युअर बेस्ट गाईज. सो आय वॉन्ट टू विश यू ऑल अ व्हेरी गुड लक फॉर युअर प्रिपरेशन, बिकॉज आता हा लास्टचा पॉवर प्ले आला आहे. लास्ट 6 मंथ्स, लास्ट 5 मंथ्स हे तुमच्या जर्नीचे खूप महत्त्वाचे टाईम आहे, आणि ह्या टाईममध्ये तुम्हाला स्वतःला मोटिवेटेड राहायचं आहे. सोर्स ऑफ मोटिवेशन सर्च करा म्हणजे गुगलवरती टाकू नका सोर्स ऑफ मोटिवेशन. सोर्स ऑफ मोटिवेशन विदिन सर्च करा की नक्की काय रिझन आहे माझं, मी ह्या एंट्रन्स एक्झाममध्ये टॉप करणार आहे, तर मला का करायचं आहे टॉप, मला कोणतं कॉलेज हवं आहे. जनरली कॉलेज हे खूप मोठं मोटिवेशन असतं की मला COEPच मिळवायचं आहे. दॅट बिकम्स अ बेस्ट मोटिवेशन. तशी काही मोटिवेशन सेट करा. मोटिवेशन सेट केल्यावरती हार्डवर्क करा. हार्डवर्क करताना तुमचं मोटिवेशन जेवढं स्ट्रॉंग असेल तेवढं तुम्ही त्या हार्डवर्कपासून हलणार नाही. 2 दिवस 3 दिवस हार्डवर्क करून हटणार असाल तुम्ही, तर तुमचं मोटिवेशन इज रिअली नॉट स्ट्रॉंग इनफ. सो मेक शुअर तुमचा व्हाय शुड बी ॲब्सोल्युटली स्ट्रॉंग. अँड देन लास्ट, एन्जॉय द प्रोसेस. डोंट टेक एनी बर्डन. इफ यू एन्जॉय द प्रोसेस इट विल बी अ स्मूथ प्रोसेस टू यू. जर तुम्ही प्रोसेसमध्ये चिडचिड केली, सारखं कंप्लेनिंग केली, तर तुम्ही कुठेच चालले नाही आहे. ठीक आहे, तुम्ही बेसिकली प्रोसेसमध्ये एन्जॉय करत नसाल तर तुमचा प्रोग्रेस होणार नाही आहे. प्रोग्रेससाठी यू शुड एन्जॉय द प्रोसेस. एकदम आवडीने अभ्यास करा. तुम्हाला एखादा सब्जेक्ट आवडत जरी नसेल तरी तो सब्जेक्ट आवडतोय असं म्हणा स्वतःला. स्लोली थिंग्स वर्कआउट होतात. माझ्या केसमध्ये मला केमिस्ट्री ऑगस्ट एंडपर्यंत आवडत नव्हतं. 12वीच्या ऑगस्ट एंडपर्यंत आवडत नव्हतं. बट त्यानंतर मी केमिस्ट्रीचा अभ्यास चालू केला आणि एवढं आवडायला लागलं मला केमिस्ट्री की मला ॲट दी एंड PCMमध्ये केमिस्ट्री खूप इझी वाटायचं. आवडायचं तर फिजिक्सच, बट इझी वाटायला लागलं मला केमिस्ट्री, खूप स्कोरिंग वाटायला लागलं. सो तसंच तुमच्या बाबतीत पण होतंय की एखादा सब्जेक्ट आवडत नाही आहे तर त्याच्याबद्दल नेगेटिव्ह ॲटिट्यूड बनवून ठेवू नका. तसं केल्याने तुम्हाला तो सब्जेक्ट कधीच येणार नाही आहे आणि त्यामुळे तुमचे स्कोर्स कधीच येणार नाही आहेत. सो मेक शुअर तुम्हाला एखादी गोष्ट नाही आवडते तरी स्वतःला आवडते असंच
पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी अप्रोच करा. हळूहळू थिंग्स विल वर्क आउट. सो दॅट्स इट गाईज. आय होप तुम्हाला हे सेशन आवडलं असेल आणि नक्कीच मी ह्याच्यानंतर एक स्ट्रॅटेजी पण बनवणार आहे की कसं प्रिपरेशन करायचं. ठीक आहे, मोटिवेट झालो आहे, आपण अभ्यास करण्यासाठी तयार झालो आहे, रोज 12 तास 15 तास 18 तास देण्यासाठी तयार झालो आहे, बट डिरेक्शन पण पाहिजे ना. डिरेक्शन ऑलरेडी इम्पल्स बॅचमध्ये तुम्हाला आहेच, बट तरीही त्याच्यामध्ये पण आपण अजून थोडेसे डिटेलमध्ये डिस्कस करू की नक्की कसं प्लॅनिंग पाहिजे, तुमची लेवल काय असेल. लेवल वाईज मी सांगेन तुम्हाला की जर का तुम्ही थोडेसे लो रेंजमध्ये असाल, स्कोर्स येत असेल, तर तुम्ही काय प्लॅनिंग केलं पाहिजे. जर तुम्ही खूपच एक्सेल करत असाल तर काय केलं पाहिजे. तुम्ही कुठेतरी ॲव्हरेज असाल की तुम्ही एकदम चांगले स्कोर पण येत नाहीत पण वाईट पण नाही आहे, कुठेतरी 70, 80, 85% वरती असाल तर काय केलं पाहिजे. सो आपण एक स्ट्रॅटेजिकली याची स्ट्रॅटेजी बनवू की प्रत्येक टाईप ऑफ स्टुडंट प्रमाणे एक वेगळी स्ट्रॅटेजी बनवू. ती नक्कीच नंतर मी अपलोड करीनच. बट टिल देन स्टे मोटिवेटेड, कीप ऑन प्रिपेअरिंग गाईज. बिलकुल लॅग नकोय, बिलकुल कुठल्याही प्रकारचा डिले नकोय. आज व्हिडिओ बघताय, आज मोटिवेटेड झालाय, आत्तापासून दिस इज द राईट टाइम टू स्टार्ट. बिकॉज वेन यू स्टार्ट थिंग्स दॅट इज 50% डन. तुम्ही स्टार्टच नाही केलं, पुढे करू असं करत राहिलं तर फेब जाईल, मार्च जाईल, एप्रिल जाईल, मे मध्ये एक्झाम येईल, जूनमध्ये CET असेल आणि नंतर तुम्ही रिपीट करू का नाही हा प्रश्न घेऊन आमच्याकडे या. सो आय होप तसं होणार नाही आहे. दिस इज द राईट टाइम टू स्टार्ट. मेक अ प्रॉपर टाइम टेबल, स्टार्ट प्रिपेअरिंग. बेस्ट ऑफ लक गाईज. वी विल मीट इन द नेक्स्ट सेशन.